देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर ठरणारं प्रकरण ठाण्यात उघडकीस आलं असून मुंबईतील डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेला रविकुमार वर्मा या तरुणाला पाकिस्तानी महिला हेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवून नौदलाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे. वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी आर्थिक रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आलाय. वर्मा गेली 5 वर्ष कंत्राटी पद्धतीनं डॉकयार्डमध्ये काम करतो. नोव्हेंबर 2024 त्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी ओळख झाली. या ओळखीचं पुढे रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि हळूहळू त्या महिलेनं त्याच्याकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नौदलाची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवली. या माहितीच्या बदल्यात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती अशी माहिती ATSच्या तपासात समोर आली आहे. 28 मे रोजी ATSनं रविकुमारला कळवा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्यासोबतच आणखीन 2 संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणी शासकीय गुपित अधिनियम आणि UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. रविकुमार अविवाहित असून तो ठाण्याच्या कळवा परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता. ATSच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपीनं फेसबुकवर ओळख करून घेतलेल्या महिलेनं आपल्याला एका जहाज डिझाईन करणाऱ्या कंपनीत काम करणारी व्यक्ती म्हणून बसवलं. त्यानंतर त्याच्याशी भावनिक नातं निर्माण केल्यानंतर नौदलातील हालचाली, तांत्रिक आराखडे आणि महत्त्वाच्या क्षेत्रांची माहिती मागवली. त्याने ही माहिती सतत व्हॉट्सॲपवरून शेअर केली. या घटनेमुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेतील सायबर आणि मानवी गुप्तचर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गेल्या काही वर्षातील अशा प्रकारच्या हनी ट्रॅपच्या घटना वाढत चालल्या आहेत. मार्च 2024 माझगाव डॉकमधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर, डिसेंबर 2023 प्रशिक्षणार्थी गौरव पाटील आणि मे 2023 DRDOचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती. ऑक्टोबर 2020 HALमधील सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाट यांनाही गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं. रविकुमार वर्माच्या खात्यात कोणत्या स्रोताकडून किती रक्कम जमा झाली, त्यानं नक्की कोणती माहिती दिली आणि अजून कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते याचा तपास आता ATS करत आहे.